नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण हिंगोली पोलीस पाटील भरती 2026 पद मित्रांनो पोलीस पाटील प्रश्नपत्रिका संच क्रमांक 10 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल एकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, सारे जहाँ से अच्छा हे गीत कोणी लिहिलेले आहे? सारे जहाँ से अच्छा हे गीत कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मोहम्मद इक्बाल यांनी सारे जहाँ से अच्छा हे गीत त्याने लिहिलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, अभिनव भारत ही संघटना कोणत्या वर्षी स्थापन झालेली आहे? अभिनव भारत ही संघटना कोणत्या वर्षी स्थापन झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1904 मध्ये अभिनव भारती संघटना स्थापन झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, सिन्ली पाल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? सिन्ली पाल व्याघ्र प्रकल्प हे कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ओडिशा या राज्यामध्ये सिन्ली पाल हे व्याघ्र प्रकल्प आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, ग्रीन पीस ही संघटना कशासाठी कार्य करते? बघा, ग्रीन पीस ही संघटना कशासाठी कार्य करत असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पर्यावरण संरक्षणासाठी ग्रीन पीस ही संघटना म्हणजे कार्य करत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, भारतात रुपयाचे अवमूल्यन प्रथम कोणत्या वर्षी झालेले आहे? भारतात रुपयाचे अवमूल्यन प्रथम कोणत्या वर्षी झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1949 मध्ये भारतामध्ये रुपयाचे अवमूल्यन झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? बघा, राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 6 वर्षाचा कार्यकाल हे राज्यसभेच्या सदस्यांचा असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, सांबर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? सांबर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राजस्थान राज्यामध्ये सांबर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, श्वेत क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? श्वेत क्रांती ही कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दूध उत्पादनाशी संबंधित आहे. कोणती क्रांती मित्रांनो? श्वेत क्रांती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, बलवंतराव मेहता समितीची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बलवंतराव मेहता समितीची स्थापना ही कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1957 ला बलवंतराव मेहता यांची म्हणजे समितीची स्थापना झालेली आहे. कधी झाली मित्रांनो? 1957 ला. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, काचेला कापण्यासाठी कशाचा वापर केला जातो? बा, काचेला कापण्यासाठी कशाचा वापर केला जातो? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हिऱ्याचा उपयोग केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, पंचायत राज ही संकल्पना कोणाच्या प्रेरणेतून साकारली झालेली आहे? बघा, पंचायत राज ही संकल्पना कोणाच्या प्रेरणेतून साकार झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महात्मा गांधी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, बुल मार्केट आणि शेअर मार्केट ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? बुल मार्केट आणि शेअर मार्केट ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शेअर बाजाराशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर कोणत्या देशामध्ये आहे? माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर हे कोणत्या देशामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नेपाळ या देशामध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाभोवती कडे आढळतात? बघा, सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाभोवती कडे आढळत असतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शनी ग्रहाला हे कडे आढळत असतात.
हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? सत्यशोधक समाजाची स्थापना ही कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, जागतिक ओझोन दिन कधी साजरा केला जातो? बघा, जागतिक ओझोन दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 16 सप्टेंबर या दिवशी जागतिक ओझोन दिन साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, पुणे करार 1932 कोणामध्ये झाला होता? बघा, पुणे करार 1932 मध्ये म्हणजे कोणामध्ये झालेला हा करार आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार हे 1932 साली झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, देशाच्या राष्ट्रीय उत्पन्न मोजणारी संस्था कोणती आहे? देशाच्या राष्ट्रीय उत्पन्न मोजणारी संस्था कोणती आहे ते आपल्याला सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे केंद्रीय सांख्यिकी संस्था. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, महाराष्ट्रात पंचायत राज्याची सुरुवात कधी झालेली आहे? महाराष्ट्रामध्ये पंचायत राज्याची स्थापना ही कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1 मे 1962 रोजी महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक लांब समुद्र किनारा लाभला आहे? भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक लांब समुद्र किनारा हा लाभलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गुजरात राज्याला सर्वात जास्त हा समुद्र किनारा लाभलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, भारतातील मध्यवर्ती बँक कोणती आहे? भारतातील मध्यवर्ती बँक ही कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBI ही काय मित्रांनो भारतातील मध्यवर्ती बँक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, महानगरपालिकेच्या प्रमुखास काय म्हणतात? बघा, महानगरपालिकेच्या प्रमुखाला नेमके काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महापौर असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? बघा, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लॉर्ड माउंटबॅटन हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राजाराम मोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणून असे ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, भारताचे आर्थिक वर्ष कोणत्या तारखेला सुरू होते? बघा, भारताचे आर्थिक वर्ष हे कोणत्या तारखेला सुरू होत असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1 एप्रिल या दिवशी भारतामध्ये आर्थिक वर्षाला सुरुवात होत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीला मानली जाते? बघा, दक्षिण भारताची गंगा ही कोणत्या नदीला मानली जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा असे मानले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष हे कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, पेन्सिलीमध्ये काय वापरले जाते? बघा, पेन्सिलीमध्ये नेमके काय वापरले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ग्राफाइट हे पेन्सिलीमध्ये वापरले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे? आवाजाची तीव्रता मोजण्याची एकक आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डेसिबल. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, भारतातील प्रथम अंतराळवीर कोण आहे? बघा, भारतातील प्रथम अंतराळवीर कोण आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राकेश शर्मा हा काय मित्रांनो भारतातील प्रथम अंतराळवीर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय कोणत्या राज्याने
प्रथम घेतलेला होता बघा. सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय हे कोणत्या राज्याने प्रथम घेतला होता? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आपल्या महाराष्ट्राने घेतला होता. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे बघा. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, गाजरामध्ये कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असते बघा. गाजरामध्ये कोणते जीवनसत्व हे भरपूर प्रमाणामध्ये असते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जीवनसत्व अ भरपूर प्रमाणामध्ये असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, धातूंना चकाकी कशामुळे असते बघा. धातूंना चकाकी ही कशामुळे येत असते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुक्त इलेक्ट्रॉनमुळे येत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, गरिबी हटाव ही घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आलेली आहे? गरिबी हटाव ही घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 5वी पंचवार्षिक योजना. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, नाबार्डची स्थापना प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रासाठी झालेली आहे? नाबार्डची स्थापना प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रासाठी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कृषी आणि ग्रामीण विकास यासाठी नाबार्डची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते बघा. ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण हे कोणाचे असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गट विकास अधिकारी यांचे ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, राष्ट्रपती पदासाठी किमान वयोमर्यादा किती आहे बघा. राष्ट्रपती पदासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 35 वर्ष आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, भारतात जीएसटी कधी लागू झालेली आहे? भारतामध्ये जीएसटी ही कधी लागू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1 जुलै 2017 मध्ये जीएसटी लागू झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्र आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.